चिल्ड्रन। तो जैसे कि पिछली कक्षा में हमने अध्ययन किया था, क्या अध्ययन किया था, ये कि जो है जो बोर्डर नामक उस स्थान में जो ये काला पदार्थ मिला था वहाँ और कुछ नहीं था बल्कि ग्रेफाइट था। तो उसी ग्रेफाइट का जो है वहाँ पर एक किसान जो है वहाँ पर जान लेता है कि वह निशान छोड़ता है। तो उसकी वजह से आसपास के जो है बहुत सारे किसान जो है उसी का इस्तेमाल करना शुरू कर देते हैं और यहाँ तक कि जो है उसी ग्रेफाइट का इस्तेमाल जो है यहाँ तक कि लंदन के जो उस नगर में जो है दरअसल नगर या कहें तो या फिर शहर है उस लंदन में कि वो के लंदन के उस शहर में जो है वहाँ पर ग्रेफाइट से बने जो है वहाँ पर छड़ों को वहाँ पर क्या हो गए बिकना जो है शुरू हो गए। तो इस तरह जो है दी गई है। तो वह पेंसिल जो है अपनी आत्मकथा में ये सब कुछ बता रहा है और पेंसिल जो है बताता है कि जो काला पदार्थ मिला था वह और कुछ नहीं था बल्कि ग्रेफाइट था। तो उसी ग्रेफाइट का जो है इस्तेमाल जो है वहाँ पर हो रही थी आगे के दिनों में। और वो कहता है कि यह ग्रेफाइट जो है दरअसल मेरी आत्मा जो है समझ लीजिएगा, इस तरह कहता है। और यहाँ तक कि जो है वो उस बोर्डर नामक उस स्थान में जो वहाँ पर जो है काला पदार्थ मिला था वह बहुत ही ठोस था, यानी कि कड़ा था, यानी कि सॉलिड था, इस तरह जो है आप कह सकते हैं। तो बाद में जो है वहाँ पर क्या करते हैं बोर्डर नामक जो है लोग जो है उनके दिमाग में विचार आती है कि यह ठोस होने की वजह से, यानी कि बहुत ही कड़ा होने की वजह से क्यों ना इसका इस्तेमाल लिखने के लिए, कागज़ पर जो है लिखने के लिए किया जाए। इस तरह उनके दिमाग में जो है यह विचार आती है। तो उसी विचार से जो है क्या करते हैं लोग जो है उस ग्रेफाइट को काट कर क्या करते हैं वहाँ पर छड़े बनाते हैं। छड़े बनाकर जो है उन छड़ों को जो है वहाँ पर लिखने के लिए इस्तेमाल करते हैं। और यहाँ तक कि जो है लंदन के जो है उस शहर में जो है वहाँ पर ग्रेफाइट से बनी जो है छड़े जो है दरअसल बाजार में बिक रहे थे। तो इस तरह दी गई है। और उन्होंने इसे काट कर यानी कि जो बोर्डर उस प्लेस में जो ये लोग रहते थे बोर्डर में, तो बोर्डर में रहने वाले जो लोग थे क्या करते थे वहाँ पर ठोस होने की वजह से, यह ग्रेफाइट ठोस होने की वजह से उसे काट कर क्या करने लगे, उसकी लंबी पतली छड़ें बनाई गई। लंबी पतली छड़ें बनाते हैं तो सबसे पहले लोग जो है उसकी लंबी पतली छड़ें बनाते हैं। छड़ यानी कि मैं यहाँ पर लिखती हूँ आपको बोर्ड के ऊपर। छड़ यानी कि इसका क्या अर्थ होती है यहाँ पर, छड़ा यानी कि दरअसल सीधा होती है। तो यहाँ पर मैं आपको लिखती हूँ यहाँ पर छड़ यानी कि जो है तो छड़ा यानी कि सीधा पतला डंडा होती है। सीधा पतला डंडा यानी कि इसका अर्थ आप देख सकते हैं जैसे कि सलाखी भी कह सकते हैं। और एक और यहाँ पर लिखती हूँ देखता। तो इस तरह भी होती है। तो देखिए जो मैंने अर्थ लिख दिया है सलाखी, तो छड़ा यानी कि जो होती है सीधा पतला डंडा होती है। तो मैं यहाँ पर लिखती चित्र बना के आपको, तो इस तरह जो होते हैं यहाँ पर लंबे, तो इस तरह जो है यहाँ पर पतली सी जो है यहाँ पर क्या होती है डंडे की तरह इस तरह जो होते हैं। तो इन्हें जो है छड़ कहा जाता है, इसे जो है छड़ कहा जाता है, ये जो है छड़ है। तो इसी तरह जो बहुत ही लंबी पतली जो है छड़ जो थे, तो उन छड़ों को जो है वहाँ पर क्या करते हैं बोर्डर में रहने वाले जो वासी थे, नगरवासी थे, वो क्या करते थे वहाँ पर उन्हें लंबी उस ग्रेफाइट को काट कर क्या करने लगे, लंबी पतली छड़ें बनाने लगे। और लंबी बाद में भी यही लंबी पतली छड़ें दरअसल उस लंदन के उस शहर में भी बिकने लग गए, उस बाजार में बिकने शुरू हो जाते हैं। तो देखिए 1565 तक जो है क्या हो रहे थे, यही लंबी पतले छड़ जो है क्या हो रहे थे वहाँ पर लंदन के उस शहर में जो है बिकना प्रारंभ हो चुके थे। ठीक है। तो फिर बाद में देखिए क्या होती है, तो पेंसिल जो है दरअसल बताता है कि यही मेरा सबसे पुराना और पहला रूप था, इस तरह जो है बता देता है। और फिर बाद में क्या होती है कि हमें जो है कुछ प्रमाण मिलते हैं, प्रमाण अभी भी मिलते हैं कि जो ग्रीस और रोम में रहने वाले जो लोग थे वो क्या करते थे दूसरी धातु का, दूसरे यानी कि अन्य धातु यानी कि
लेड। अन्य धातु का उस नाम क्या है, अन्य धातु का नाम जो है लेड है। अन्य धातु का जो है इस्तेमाल करते हैं, अन्य धातु जो दरअसल लेड है। अन्य धातु जो है दरअसल लेड है, तो इस लेड का जो है इस्तेमाल करते थे। ठीक है, तो यहाँ पर देखिए बताया गया है कि जो ग्रीस और रोम में रहने वाले लोग जो ये क्या थे, वहाँ पर ग्रेफाइट का नहीं बल्कि लेड से बनाई गई उन छड़ों का इस्तेमाल किया करते थे और लिखने के लिए भी करते थे। जो रोम और ग्रीस में रहने वाले लोग जो थे दरअसल अन्य धातु यानी कि लेड का इस्तेमाल करते थे। उस लेड से बनाई गई छड़ों का जो है लिखने के लिए इस्तेमाल करते थे। इस तरह जो है दी गई है यहाँ पर। तो ग्रीस और रोम से जो है लेड की छड़ों का जो है प्रयोग, लेड की छड़ों का प्रयोग जो है पेंसिल के रूप में भी किया करते थे। तो देखिए आगे चलते हैं, यहाँ पर जो है दी गई है, मैं कुछ और भी यहाँ पर जो है बातें बताती हूँ आपको। तो आज भी लेड की बनी पेंसिलों का इस्तेमाल किया जाता है। आज भी ग्रीस और रोम में जो है दरअसल लेड से बनाई गई, लेड यानी कि जो अन्य धातु है उस अन्य धातु यानी कि लेड से बनाई गई छड़ों का इस्तेमाल आज भी किया जाता है। इस तरह जो है दी गई है, आज भी लेड की बनी पेंसिलों का इस्तेमाल किया जाता है। ನೋಡ್ರಿ ಇವತ್ತಿನ ತನಕನೂ ಏನು ಮಾಡ್ಲಾತ್ತಂದ್ರೆ ಒಂದು ಲೆಡ್ನಿಂದ ಒಂದು ಬೇರೆ अन्य ಧಾತುವಾದಂಥ ಒಂದು ಲೆಡ್ನಿಂದ ತಯಾರಾದಂಥ ಒಂದು ಪೆನ್ಸಿಲ್ಗಳ ಉಪಯೋಗ ಇನ್ನೂ ಇವತ್ತಿನ ತನಕನೂ ಮಾಡಲಾಗ್ತಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ। जब तक बोर्डेल से ग्रेफाइट प्रचुर मात्रा में मिलता रहा, जब तक बोर्डेल से ग्रेफाइट ನೋಡ್ರಿ ಯಾವಾಗಿನ ತನಕ ಒಂದು ಬೋರ್ಡೆಲ್ದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗ್ರೇಫೈಟ್ ಸಿಗ್ತಾ ಹೋಯ್ತಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಜನರಿಗೆ ಬೋರ್ಡೆಲ್ ಒಂದು ಜನರಿಗೆ ಸಿಗ್ತಾ ಹೋಯ್ತಲ್ಲ, ಆವಾಗಿನ ತನಕ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಈ ಗ್ರೇಫೈಟನ್ನೇ ಕಟ್ ಮಾಡಿ 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 ಆ ಪೆನ್ಸಿಲ್ನ ರೂಪದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ। ಜಬ್ ತಕ್ ಬೋರ್ಡೆಲ್ ಸೆ ಗ್ರೇಫೈಟ್ ಪ್ರಚುರ ಮಾತ್ರ ಮಿಲ್ತೆ, ಪ್ರಚುರ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅತ್ಯಧಿಕ ಒಂದು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ, ಅಧಿಕ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು। ಯಾವಾಗಿನ ತನಕ ಒಂದು ಬೋರ್ಡೆಲ್ ಒಂದು ಪ್ರದೇಶದಿಂದ ಈ ಗ್ರೇಫೈಟ್ ಅನ್ನೋದು ಅಧಿಕ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಿಗ್ತಾ ಹೋಯ್ತಲ್ಲ, ಆವಾಗಿನ ತನಕ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಜನರು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಲೋಗ್ ಅಂದರೆ ಏನು ಬೋರ್ಡೆಲಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜನರು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಈ ಗ್ರೇಫೈಟನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿ 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 ಅದರ ಒಂದು ಆ ಛಡ್ ಅಂದರೆ ಏನು ಒಂದು ಸಲಾಕಿ ಥರ ಅಂತ ಏನು ಅಂದರೆ ಉದ್ದನೇ ಆದಂಥ ಒಂದು ಬೆತ್ತ ಥರ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇದನ್ನೇ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಛಡಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು। ಮಾಡಿ ಮಾಡಿ ತಯಾರು ಮಾಡಿ ಕಾಟ್ಕರ್ ಅಂದರೆ ಗ್ರೇಫೈಟನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಛಡಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿದರು। ಆಮೇಲೆ ಪೆನ್ಸಿಲೋಂಗೆ ರೂಪ में ಬೇಯಿಸ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಪೆನ್ಸಿಲ್ಗಳ ಒಂದು ರೂಪದಲ್ಲಿ ಇವು ಪೆನ್ಸಿಲ್ಗಳು ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆ ಗ್ರೇಫೈಟನ್ನು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮಾರ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ। ग्रेफाइट की इन छड़ों को हाथ में पकड़कर लिखने से जब उनकी उंगलियां काली पड़ने लगी, ನೋಡ್ರಿ ಬರ್ಬರ್ತಾ ಏನಾಯ್ತಂತಂದರೆ ಒಂದು ಗ್ರೇಫೈಟ್ನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಛಡಗಳ ಉಪಯೋಗದಿಂದ ಏನಾಗ್ಲಿಕ್ಕಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಹಲವಾರು ಜನರ ಒಂದು ಆ ಬೆರಳುಗಳು ಏನಾಗಲಿತ್ತು ಕಪ್ಪನೆ ಆಗಲಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ। ಗ್ರೇಫೈಟ್ನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಛಡಗಳ ಉಪಯೋಗದಿಂದ ಆ ಒಂದು ಬರೆಯುವ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ಲಿಕ್ಕಂತಂದರೆ ಹಾತ್ ಮೇ ಪಕಡ್ಕರ್ ಲಿಖನೆ ಸೆ, ನೋಡ್ರಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಬರೆಯೋದ್ರಿಂದ ಆ ಒಂದು ಛಡಗಳನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಬರೆಯೋದ್ರಿಂದ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆ ಉಂಗ್ಲಿ ಅಂದರೆ ಏನು ಬೆರಳುಗಳು ಏನಾಗ್ಲಿತ್ತು ಕಪ್ಪನೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ। ಸೊ ಇನ್ನು ಛಡೋ ಪರ್ ಖೋಲ್ ಚಡಾನಿಕೆ ಸೂಜಿ, ಸೊ ಈ ಒಂದು ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಜನರ ಒಂದು ವಿಚಾರ ಏನು ಬತ್ತಪ್ಪ ಅಂತ ತಲ್ಲ ಎಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಈ ಛಡಗಳ ಮೇಲೆ ನಾವು ಯಾಕೆ ಒಂದು खोल ಅಂದ್ರೆ ಏನು ಒಂದು आवरण ಅಂತೇಳಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ। मैं बोर्ड के ऊपर यहाँ पर मीनिंग लिखती हूँ। खोल जो क्या होती है, खोल यानी कि इसका अर्थ होती है आवरण होती है। तो आवरण होती है, ठीक है। तो देखिए उन लोगों के मन में जो है बोर्डेल में रहने वाले लोगों के मन में जो है एक बात सूझती है, तो क्योंकि उनकी जो है उंगलियां काली पड़ रही थी। ನೋಡಿ ಬೋರ್ಡೆಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜನರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಬರ್ತದೆ ಏನಂತಂದರೆ ಅವರ ಬೆರಳುಗಳು ಏನಾಗ್ಲಿತ್ತು ಕಪ್ಪನೆ ಆಗ್ಲಿತ್ತು, ಆ ಒಂದು ಛಡಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ಗ್ರೇಫೈಟ್ದಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಛಡಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ಏನಾಗ್ಲಿತ್ತು ಅವು ಬೆರಳುಗಳು ಕಪ್ಪಾಗ್ಲಿತ್ತು। ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಏನು ಒಂದು ವಿಚಾರ ಬರ್ತದೆ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಜನರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಬರ್ತದೆ ಏನಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಛಡಗಳು ಇರ್ತಾವಲ್ಲ ಅಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ ಅದು ಇದು ಮಾಡಿದಿಲ್ಲ ಛಡಗಳ ಒಂದು ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು ನಾವು ಆವರಣವನ್ನು ಹಾಕೋಣ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಅವರ ಒಂದು ತಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಬರ್ತದಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ।
ಉನೇ ಇನ್ನು ಛಡೋ ಪರ್ ಕೋಲ್ ಚಢಾನೆ ಕಿ ಸೂಜಿ. ಸೂಜಿ ಅಂದರೆ ಏನು, ಒಂದು ವಿಚಾರ ಬರುತ್ತೆ ಅವ್ರ ತಲೆಯಲ್ಲಿ ಹೊಳೆಯುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಸೂಜಿ ಒಂದು ಐಡಿಯಾ, ಹೊಸ ಐಡಿಯಾ ಬರ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಉನೇ ಇನ್ನು ಛಡೋ ಪರ್ ಕೋಲ್ ಚಢಾನೆ ಕಿ ಸೂಜಿ. ತೋ ಅದಕ್ಕೆ ಓ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ವहाँ पर ಅಂದರೆ ಬೋರ್ಡೆಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರ ಒಂದು ತಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ವಿಚಾರ ಬರ್ತದಪ್ಪ, ಯಾಕೆ ಈ ಒಂದು ಬೆರಳುಗಳು ಕಪ್ಪನೆ ಆಗ್ತಾ ಇದಾವಲ್ಲ, ಸೊ ಅದನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಒಂದು ಅವ್ರ ತಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಬರುತ್ತೆ, ಐಡಿಯಾ ಬರುತ್ತೆ, ಒಂದು ಹೊಳೆಯುತ್ತೆ, ಹೊಸ ಒಂದು ವಿಚಾರ ಹೊಳೆಯುತ್ತೆ. ಅದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಆ ಛಡಗಳ ಮೇಲೆ ಒಂದು ಆವರಣವನ್ನು ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ ಅವರ ಒಂದು ತಲೆಯಲ್ಲಿ ಹೊಳೆಯುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಛಡೋ ಪರ್ ಕೋಲ್ ಚಢಾನೆ ಕಿ ಸೂಜಿ ನೋಡ್ರಿ, ಅವ್ರ ತಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೊಳೆಯುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ಈ ಛಡಗಳ ಮೇಲೆ ಒಂದು ಆವರಣವನ್ನು ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ, ಅವರಲ್ಲಿ ಹೊಸ ವಿಚಾರ ಒಂದು ತಲೆಯಲ್ಲಿ ಅದು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಸಬ್ಸೆ ಪೇಲೆ ಇನ್ ಛಡೋಕೋ ಧಾತುಕ್ಕೆ ಬನೆ ಕೋಲೋಮೆ ರಖಾಗಯ. ನೋಡ್ರಿ, ಮೊದಲಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅವರು ಆ ಛಡಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತರು, ಸಬ್ಸೆ ಪೇಲೆ ಇನ್ನು ಛಡೋಕೋ. ಛಡೋ ಅಂದರೆ ಏನು, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಈ ಥರ ತೆಳುವಾದಂತಹ ಒಂದು ಛಡ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇಂತಹದೇ ಆದಂತಹ ಸಾಕಷ್ಟು ಹಲವಾರು ಛಡಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತರಂತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಒಂದು ಜನರು ಧಾತುಕ್ಕೆ ಬನೆ ಕೋಲೋಮೆ, ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಆವರಣಗಳಲ್ಲಿ ಇಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು. ಮೊದಲಿಗೆ ಅವರು ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂತಹ ಆವರಣಗಳಲ್ಲಿ ಆ ಛಡಗಳನ್ನು ಇಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು. ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅವು ಛಡಗಳು ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಆವರಣಗಳು ಏನಿದ್ದು ತುಂಬಾ ಭಾರವಾಗಿದ್ದು, ಭಾರಿ ಹೋಣಿಕೆ ವಜಸ್ಸೆ ಏನಕ್ಕೆ ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಆವರಣಗಳು ಏನಿದ್ದು ತುಂಬಾ ಒಂದು ವಜನಾಗಿದ್ದು, ಭಾರವಿದ್ದು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಮತ್ತು ಅವನನ್ನು ಸುಲಿಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವನನ್ನು ಈ ಒಂದು ಧಾತುವಿನ ಒಂದು ಆವರಣದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಮುಂದೆ ಜನರು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಧಾತುಗೆ ಬನೆ ಕೋಲೋಮೆ ರಖಾಗಯ. ನೋಡಿ, ಮೊದಲಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಆ ಉಂಗ್ಲಿ ಮೇಲೆ ಕಪ್ಪನೆ ಆಗ್ತಿತ್ತಲ್ಲ ಬೆರಳುಗಳು, ಅದನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೊದಲು ಆ ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಆವರಣಗಳಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಛಡಗಳನ್ನು, ಗ್ರೇಫೈಟ್ನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಛಡಗಳನ್ನು ಇಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು. ಆದರೆ ಅದು ಬರುಬರ್ತಾ ಏನಾಗಲಿಕ್ಕತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಮನವರಿಕೆ ಆಯಿತು ಜನರಿಗೆ ಏನಂತಂದರೆ, ಈ ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಆವರಣಗಳು ಏನಿದಾವೆ ತುಂಬಾ ಭಾರವಾಗಿದ್ದಾವೆ, ಅವನು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಎತ್ತಿ ಇಡಬೇಕಾದ್ರೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಭಾರವಾಗಿದ್ದಾವೆ ಮತ್ತು ಅವನನ್ನು ಈಸಿಯಾಗಿ ಸುಲಿಲಿಕ್ಕೆ ಬರುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಚಿಲೇನ ಜಾನ್ ಸಗಣಿಕೆ ಕಾರಣ. ನೋಡ್ರಿ, ಅವನು ಸುಲಿಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಬರುವುದಿಲ್ಲ ಅಂತಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಚೀಲ ಅಂದರೆ ಏನು ನಿಮ್ಗೆ ಬರಿದೆ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಮೀನಿಂಗು. ನೋಡಿ, ಖರೋಂಚನ ಅಂತೇಳಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಚೀಲ ಅಂದ್ರೇನು ಸುಲಿಯೋದು, ಸುಲಿ ಅಂತೇಳಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಖರೋಂಚನ ಅಂತೇಳಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ನೋಡ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅವು ಅವರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಆಯಿತು ಅಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಏನಂತಂದರೆ, ಈ ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಆವರಣಗಳಿದೆಯಲ್ಲ ತುಂಬ ಭಾರವಾಗಿದ್ದಾವೆ, ಅವನು ಈಸಿಯಾಗಿ ಒಂದು ಸುಲಿಲಿಕ್ಕೆ ಬರುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತ ನಂತರ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಆ ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಕೋಲುಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿದನ್ನೇ ಅವರು ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. धातु से बने खोलों का इस्तेमाल जो है करना बंद कर देते हैं। धातु के बने खोलों में रखा गया तो सबसे पहले जो है जैसे ही उंगलियां जो है काले पड़ने शुरू हो जाते हैं तो लोग जो है उन छड़ों पर जो है क्या चढ़ाना सोचते हैं, वहाँ पर छड़ों पर जो है खोल चढ़ाने की वहाँ पर बात को उनको सूझती है, खोल चढ़ाने की बात उनको सूझती है। तो उसके अनुसार जो है क्या करते हैं, वहाँ पर सबसे पहले जो है छड़ों को क्या करते हैं, धातु से बने खोलों में रखते हैं। धातु से बने खोलों में रखने के बाद जो है क्या होती है, जैसे जैसे धातु के खोलों में रखते जाते हैं वहाँ पर क्या होती है, उनका इस्तेमाल करना बहुत ही मुश्किल हो जाते हैं। धातु के से बने खोलों का इस्तेमाल करना बहुत ही मुश्किल हो जाते हैं। तो मुश्किल होने की वजह से क्या करते हैं, वहाँ पर बहुत ही भारी थे, धातु से बने जो एक खोल होते थे वो बहुत ही भारी थे और छीले न जा सकने के कारण जो है उनका इस्तेमाल करना बंद कर देते हैं। ನೋಡ್ರಿ, ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಆವರಣಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ರ ಅವರು ತಯಾರು ಮಾಡಿದಂಥ ಗ್ರೈಫೈಟ್ನಿಂದ ತಯಾರು ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಛಡಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಇಡ್ಲಿಕ್ಕತ್ರು. ಆದರೆ ಅದು ಬರುತ್ತಾ ಏನಾಯ್ತಂದರೆ ತುಂಬಾ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಕಠಿಣವಾಗಿ ಹೋಯಿತು. ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಆವರಣಗಳು ಏನಿದ್ದವಲ್ಲ ತುಂಬ ಭಾರವಾಗಿದ್ದು.
पर ಭಾರಿ होने के कारण ಭಾಳ ಭಾರವಾಗಿದ್ದು ಮತ್ತು ಅವನು ಈಸಿಯಾಗಿ ಸುಲಿಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ಈ ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಕೋಲ್ಗಳ ಉಪಯೋಗವನ್ನು ಅವರು ಬಂದ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ನಿಲ್ಲಿಸಿಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. तो देखिए वो बहुत ही भारी थे, धातु से बने खोल जो है बहुत ही भारी थे और आसानी से छीले न जा सकने के कारण ही क्या करते हैं लोग, वहाँ के लोग जो है बाद में धातु के खोल जो है अधिक समय तक प्रचलित न रह सके, तो बाद में जो है बंद हो जाते हैं, धातु की खोल का इस्तेमाल जो है बंद कर देते हैं. तो उनकी इस्तेमाल जो है अधिक समय तक नहीं टिक पाई, अधिक समय तक नहीं चल पाई, इस तरह जो है दी गई है. ನೋಡ್ರಿ ಆ ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಕೋಲು ಏನಿರ್ತವಲ್ಲ ಅಂದರೆ ಆವರಣಗಳು ತುಂಬಾ ಭಾರವಾಗಿದ್ದು ಈಸಿಯಾಗಿ ಸುಲಿಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರಿಕಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನಾಗ್ತವೆ ಅಂದ್ರೆ ಅವು ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಚಲಿತ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಮುಂದೆ ಅವನನ್ನು ಉಪಯೋಗಿಸೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಧಾತುವಿನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಕೋಲುಗಳ ಉಪಯೋಗವನ್ನು ಮುಂದೆ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅವು ಬಹಳ ಸಮಯ ತನಕ ಅವು ಏನಾಗಲಿಲ್ಲ, ಪ್ರಚಲಿತದಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. तो देखिए आगे बढ़ते हैं. 1768 तो 1668 के आसपास ग्रेफाइट की छड़ों को लकड़ी की पट्टियों के बीच बंद करके उसको आधुनिक रूप दिया गया. तो देखिए यहाँ पर जो है दी गई है 1768ನೇ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಏನಂತಂದರೆ ಆ ಒಂದು ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಆ ಗ್ರೇಫೈಟ್ನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಛಡಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತಂದರೆ ಈ ಲಕಡಿಕಿ ಪಟ್ಟಿಯೋಕೆ ಬೀಚ್ ಲಕಡಿಕಿ ಪಟ್ಟಿ ಇರ್ತಾವಲ್ಲ ಗೊತ್ತೈತಿ ನಿಮ್ಗೆ, ಆ ಲಕಡಿಕಿ ಪಟ್ಟಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ರು ನೋಡಿ ಈ ಥರ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನೋಡಿ. ಸೊ ಲಕಡಿದ ಒಂದು ಪಟ್ಟಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅದ್ರ ಒಳಗಡೆ ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ರು ಈ ಒಂದು ಛಡಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ರು ಅಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿದ್ರು. ಓಕೆ, ಸೊ ಈ ಥರ ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ರು ಒಳಗಡೆ ನೋಡ್ಬೋದು ನೀವು ಲಕಡಿಗೆ ಪಟ್ಟಿಯ ಈ ಥರ ಒಂದು ಲಕಡಿಗೆ ಚಿಕ್ಕದಾದಂಥ ಲಕಡಿ ಪಟ್ಟಿಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿ ಅದರೊಳಗಡೆ ಒಂದು ಆ ಗ್ರೇಫೈಟ್ನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಲೆಡ್ ಛಡನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅದರೊಳಗಡೆ ಸಿಗಿಸ್ಲಿಕ್ಕದ್ರು ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. तो देखिए क्या करते हैं 1768ರಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ರು ಆ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಗ್ರೇಫೈಟ್ನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಛಡಗಳನ್ನು ಈ ಒಂದು ಕಟ್ಟಿಗೆಯಿಂದ ತಯಾರು ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಪಟ್ಟಿಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಏನಂತೂ ಸೇರಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದರು. ಲಕಡಿಗೆ ಪಟ್ಟಿಯೋಕೆ ಬೀಚ್ ಬಂದ್ ಕರ್ಕೆ ನೋಡಿ, ಲಕಡಿಯಿಂದ ಒಂದು ಕಟ್ಟಿಗೆಯಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಪಟ್ಟಿಗಳ ಒಂದು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಗ್ರೇಫೈಟ್ನಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಛಡಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಅವುಗಳಿಗೆ ಒಂದು ಹೊಸ ರೂಪವನ್ನು ಕೊಡಲಾಯಿತು ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಸೊ अंडरलाइन कर दीजिएगा, बहुत ही इम्पोर्टेंट है. तो सन 1668 के पास जो है तो ग्रेफाइट से बनी जो छड़ थे तो उन छड़ों को क्या करने लगे, लकड़ी की पट्टियों के बीच में बंद करके उन्हें आधुनिक रूप दिया जाने लगा. इस तरह जो है दी गई है. नोड्री ಇದು ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ, इसके पीछे जो अंडरलाइन कर दीजिएगा, नीचे जो है अंडरलाइन कर दीजिएगा. ನೋಡಿ ಈ ಥರ ಒಂದು ಕೊಡಲಾಗಿದೆ. तो देखिए यहाँ पर जो है क्या क्या करने लगे, वहाँ पर जो ग्रीस और रोम में रहने वाले जो ये लोग थे क्या करने लगे, उन अन्य धातु से बनी, देखिए उस लेड से बनी जो है उस अन्य धातु से बनी लेड से बनी छड़ों का जो है इस्तेमाल करना शुरू कर देते हैं. और यहाँ तक जो है दी गई है कि यहाँ पर तो जो लोग जो है क्या करने लगे वहाँ पर, यानी कि आगे जो है दी गई है बोर्डेल में रहने वाले जो लोग थे वो ग्रेफाइट से बने हुए उन छड़ों का इस्तेमाल करना प्रारंभ कर देते हैं. और जैसे उन्हें जो है अधिक मात्रा में वह जो है मिलती है, ग्रेफाइट मिलना शुरू हो जाती है, वैसे वैसे क्या करते हैं वहाँ पर उस ग्रेफाइट को काट कर जो है पेंसिल के रूप में उन्हें बेचना शुरू कर देते हैं. तो काट कर जो है पेंसिल के छड़े बनाते हैं और छड़ों को जो है पेंसिल के रूप में उन्हें बेचना शुरू कर देते हैं. पद्धति के बाद में दी गई है कि यहाँ पर ग्रेफाइट से जो बनी छड़े थी वो हाथ में पकड़ कर लिखने से क्या होने लगे, जो उंगलियां जो है काले पड़ना शुरू हो जाते हैं. तो जैसे ही वहाँ पर ग्रेफाइट से बनी उस छड़ों को जो है वहाँ पर पकड़ कर ऐसे लिखना शुरू कर देते हैं, तो वैसे ही वहाँ पर जो है उंगलियां काले पड़ना शुरू हो जाते हैं. तो उनके दिमाग में एक बात सूझती है कि क्यों ना इन छड़ों के ऊपर जो है एक खोल चढ़ा दिया जाए, यानी कि एक आवरण जो है उनके ऊपर चढ़ा दिया जाए. इससे जो है उनके दिमाग में आती विचार आती है. तो उस वजह से जो है क्या करते हैं यहाँ पर, तो धातु से बने जो खोल होते हैं उनके अंदर रखना शुरू कर देते हैं. इन ग्रेफाइट से बनी छड़ों को जो है खोल यानी कि जो धातु से बने खोलों में रखना शुरू कर देते हैं. फिर बाद में क्या होती है, धातु से बने खोल जो है बहुत ही भारी थे, बहुत ही वजन थे. तो इस वजह से जो है उन्हें इस्तेमाल करना इतना आसान नहीं था. तो
तो इससे आसान न होने की वजह से क्या करते हैं, वे बाद में जो है उन्हें लोगों को समझ में आती है तो उनका इस्तेमाल करना छोड़ देते हैं, बंद कर देते हैं। तो देखिए वो जो है बहुत ही भारी थे, भारी है, इसके अलावा जो है जल्दी से जो है छीले नहीं जा पाते थे, तो इस वजह से जो है उनका जो है इस्तेमाल करना बंद कर देते हैं फिर बाद में लोग। और फिर बाद में क्या करते हैं, वहाँ पर जो है लकड़ी की पट्टियों के बीच में जो है इन ग्रेफाइट की छड़ों को रख कर जो है उन्हें नया रूप दिया जाता है। तो 1668 में क्या करते हैं, वहाँ पर लोगों के मन में जो एक विचार आती है, क्यों न लकड़ी से बनी जो पट्टियाँ होती हैं उनके बीच में इन ग्रेफाइट से बनी छड़ों को रख के बंद करके हम क्या किया जाए, उसे नया रूप दे दिया जाए। इस तरह जो लोग विचार करते हैं। तो आगे की जो भाग है उसके बारे में हम क्या करेंगे, अगले कक्षा में अध्ययन करेंगे। तो आगे का जो भाग दी गई है उसके बारे में, उसके पैराग्राफ के बारे में हम अगले कक्षा में अध्ययन करेंगे। ठीक है, धीरे धीरे जा रही हूँ यहाँ पर। ठीक है, ज़्यादा यहाँ पर जो है वहाँ पर जो है जल्दी जल्दी से वहाँ पर नहीं बता रही हूँ, धीरे धीरे यहाँ पर बता रही हूँ। तो ये पैराग्राफ इसके बारे में हम अगली कक्षा में अध्ययन करेंगे।